गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे गणेश चतुर्थी. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही आहोत सौदीमध्ये. तर आता इथे आम्ही सेलिब्रेट कशा पद्धतीने करणार आहे. ॲक्च्युली ते गणपती वगैरे तरी नाही बसवणार आहे, कारण आई पप्पांनी म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांनी नाशिकला गणपती बसवलेच आहेत. तर आता त्यांनी फोटो वगैरे पाठवलेत. आता त्याच पद्धतीने आम्ही ते घरी नॉर्मल असं सेलिब्रेशन करू. जसं की गणपतीला मोदक आवडतात, तर आज मोदक बनवणार आहे मस्त. आणि देव्हाऱ्यातच आम्ही त्याचा नैवेद्य दाखवून मस्तपैकी आरती करणार आहोत, जेणेकरून आम्हालाही आज प्रसन्न वाटेल की बाबा तिथे नाही आहे तर आम्ही इथे सेलिब्रेट करतोय. तर आता ह्या पद्धतीने तुम्हाला दाखवतायच. आता आमची झाली आहे मॉर्निंग मस्तपैकी चहाने. तर आम्ही चहा जास्त मोस्टली सौदीमध्ये पियत नाही, पण आता चहाने सुरुवात झाली. तर आज खूप तरतरीपणा आला आहे आणि तुम्हाला दाखवतो. आज रेसिपी वगैरे पण शेअर करू आम्ही मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्ही नक्की बघा आमचे सेलिब्रेशन. नमस्कार मंडळी. तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज गणपतीचं विराजमान झालेत आणि आम्ही आहोत सौदीमध्ये. तर आम्ही खूप मिस करतो त्या गोष्टीला. पण इकडनंच आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करतो की तुम्ही सर्वांच्या व्यवस्थित सुखी समाधानी आणि आरोग्यदायी राहा. गणपती बाप्पा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. सर्वांचं आरोग्य निरोगी राहो, हीच गणपती बाप्पा चरणी आमची प्रार्थना असेल. तर आता आम्ही इथे रेडी झालो आहोत आणि आता दुपार झाली इकडे ऍक्च्युली. तर आम्ही सकाळी उठलो आणि जेवणाची तयारी वगैरे केली. कारण काल माझा हरतालिकेचाच उपास होता आणि आता आम्ही देवाला नैवेद्य इकडनंच दाखवणार आहे. आमच्याकडे गणपतीची मूर्ती नाहीये, तर आम्ही स्वामींच्या पुढेच नैवेद्य आणि गणपतीचे आवडते मोदकही बनवणार आहे सौदीमध्ये. आता मी उकडाच्या तांदळाच्या उकडाचे नाही बनवलेत, पण मी गव्हाच्या पिठाचे बनवणार आहे उकडीचे. तर ऑलमोस्ट हा नाशिकचा आहे, ह्यांच्याकडे हे तांदळाचे मोदक असतात आणि मी सातारा सांगलीची आहे, तर इथे मोस्टली गव्हाचे मोदक असतात उकडीचे. तर आज देवाला नैवेद्यही आम्ही दाखवू. तर पुढे तुम्हाला बघायला भेटेलच स्वरूपा जे बनवते ते उकडीचे मोदक. अजून आम्ही पर्यंत बनवले नाही. सगळी तयारी वगैरे झाली, खोबरं वगैरे किसले आणि सारण रेडी करायचंय अजून. तर बघूया पुढे कसं आहे. तर सर्वांना पुढे रेसिपीही बघायला भेटेल आणि आजचा ब्लॉगही बघायला भेटेल. हो, तर कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. ओके, बाय. चला तर बघूया आता स्वरूपाने काय काय बनवलंय आणि तयारी कशी झाली आपली. काय बनवलंय स्वरूप? मशरूमची भाजी बनवते. इथे मशरूमची भाजी रेडी होते. मशरूम मॅरिनेट झाले ते डाळ बनवली आणि हे कशासाठी? ते भाजीमध्ये फ्राय ऑनियन. ओके, ते चालू आहे आणि मोदक पण बनवायचे हे झाल्यावर. तर आता इथे मशरूमची भाजी रेडी होईल आणि त्यानंतर चपाती करायचं ना का मोदक करायचं? फुलके बनवणार आहे आणि मोदक पण एका साईडला करेन आणि मोदक स्पीड मध्ये होतील काय, कारण गव्हाचेच करणार आहे. पीठ मी मळून ठेवलं ऑलरेडी आणि सारण करायचं आता पहिलं. तर हे झालं की लगेच मी सारण बनवायला स्टार्ट करेन. तर आता काय चालू आहे स्वरूपा तुझं? आता मी सारण बनवते हे मोदकचं. हे बारीक किसून घेतलं होतं. हे ड्रायफ्रुट्स आहेत, हे थोडेसे असे कुटून घेतले होते. शेंगदाण्याचं कूट कसं करतो तसं. अच्छा, ते पण ह्याच्यामध्ये मी घेतले काजू, बदाम, पिस्ता घेतले. खसखस नाहीये माझ्याकडे, कारण इथे खसखस अलाउड नाहीये सौदीमध्ये. ऍक्च्युली ते एअरपोर्टला चेक करतात ते आणि इथे मिळतही नाही. हो ना. आणि ते पण असं ते एअरपोर्टला जरी आपण इंडियातून जरी घेऊन आलो खसखस मसाल्यामध्ये, तरी ते लगेच डिटेक्ट होतं आणि ते अलाउडच नाही. आणि असं पण होऊ शकतं की इंडियातून आपल्याला भेटेल इथे आणायला, पण इकडे जेव्हा चेकिंग होताना आपण बाहेर येतो एक्झिटला, तेव्हा ते कस्टम मध्ये चेक होईल. हो, कस्टम मध्ये चेक होऊन जातं. तर हे थोडेफार रूल माहिती, कारण
हा तिथेच असतो. मी सांगितलेले. आणि वेलची पूड मी अशी वाटून घेतली होती, थोडं कुटली होती, ती टाकू आपण सगळी घेतली ती. चांगलं असं मिक्स करू, कारण वेलची शिवाय मजाच नाही मोदकला. आणि टेस्ट पण येते ना वेलचीची, एक चव येते, वास, सुगंध. जायफळ पण टाकतो, पण जायफळ नाही माझ्याकडे आता. जायफळ नव्हतं अवेलेबल. आणि हा गुळाची पावडर होती, पण आता हा आम्ही इंडियावरनं आणलेला, तर तोच यूज करतोय. सगळं घालू आपण. तुम्ही कोणता पण गुळ घेतला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. चांगलं असं त्याला मी त्याला थोडा परतून घेईल, कारण ह्याच्यामध्ये गुळ व्यवस्थित मेल्ट नाही झालाय. नाहीतर तुम्ही नाही जरी घेतलं, पावडर असेल तर त्याच्यामध्ये पावडर टाकली, तर तुम्ही नाही जरी हे करून घेतलं तरी चालेल, काय म्हणजे परतवलं नाही तरी चालेल. जाऊ आपण आता परतायला. तर फ्रेंड्स, बघूया आपण तयारी कशी झाली आहे ती. आणि स्वरूपा इथे आता ते मिश्रण परतते आहे. मगाशी जे आपण राहिला होता ना, काय काय जाड होता. आणि इथं आपली भाजी मशरूमची मस्तपैकी रेडी झाली आहे. मस्तपैकी तुम्ही पण सुगंध घ्या, जसं आता वाफ आली तशी. खूप मस्त छान सुगंध, एकदम छान सुगंध येतो भाजीचा. आणि रेडी होईलच ते थोड्या वेळातच. आणि आता चपात्या पण बाकी आहेत अजून. फुलके करणारच ना? हो. तर फायनली फ्रेंड्स, आता आपण मोदक बनवायला घेतले आणि स्वरूपा मोदक बनवते. इकडे आपले 3 मोदक झालेत. 3 मोदक झालेत रेडी, आणि ही इथं बनवते. आणि इथे आम्ही लालबागचं राजाचं ऑनलाईन दर्शन घेतोय. जस्ट आत्ता लॅपटॉपवर लावलं. पुढे घे ना, असं म्हणजे मला पण बघायला. तुम्ही पण घ्या दर्शन फ्रेंड्स. तर आत्ता आम्ही खूप मिस करतोय. म्हणजे मुंबईत तर दरवर्षी आम्ही गणपती वगैरे बघायला जायचो आणि नाशिकलाही जायचो. तर आता खूप वर्षापासून मी तर गेल्या वर्षी बघून घेतले. हिने लास्ट टाइम ही आमचं लग्न व्हायच्या आधीच खूप फिरली होती. पण त्यावेळेस पण मी मिस केलेलं गणपती. तुला ऑनलाईन दाखवले, ऑनलाईन बघत राहायचो मी. आणि लास्ट टाइम मला आठवतं की मी करोनाच्या पिरियडमध्ये मी गणपतीमध्ये घरी होतो. 2020 साली, 2020-21मध्ये पण मी घरी गेलेलो. पण त्यानंतर 22-23 2 वर्ष मी घरीच नाही. आणि हे वर्ष 24, म्हणजे ऑलमोस्ट 3 वर्ष झालेत. तर नेक्स्ट इयर आम्ही नक्की प्रयत्न करू, नेक्स्ट इयर गणपतीमध्ये जाण्याचा. तर आता इथं स्वरूपा सारण भरते. माझ्याकडे परफेक्ट नाही आहेत, तरी पण मी प्रयत्न करते. नाही, पण हे चांगले आलेत. हे जो शेप दिलाय, आणि आता इथं चपाती भाजण्याचं काम चालू आहे. म्हणजे चपाती भाजते मी. आणि इथे आपले मोदक उकडीचे ते स्टीम होत आहेत. तिकडे स्वरूपा मला चपाती लाटून देत आहे. तर भाजता तर येत नाही मला ॲक्च्युली.
पण प्रयत्न करतोय. तर फ्रेंड्स, आता सगळं जेवण वगैरे रेडी झालं आहे आणि आता आपण इकडे नैवेद्य दाखवतोय. नैवेद्य दाखवून आपण आरती करूया. तर फ्रेंड्स, आता हे सगळं रेडी झालं आहे आम्ही आणि आता जेवायला बसलो आहे. स्वरूपाचा पण उपास होता, कालचा उपास हरतालिकेचा आणि प्लस आज सॅटर्डेचा उपास. तर आता ती उपास सोडते आणि तर मी पण जेवतोय आता. बघूया टेस्ट करून. मशरूमची भाजी खूप मस्त आहे. एक नंबर झाली मशरूमची भाजी. आणि मोदक ही मोदक तर खा. मोदक खा. छान झाले. फर्स्ट टाइम केले पण खूप मस्त झाले. गोड गोड अगदी म्हणजे प्रोपोर्शनमध्ये झालेत गोड. तर जेवून घेतो आम्ही फ्रेंड्स सगळं आणि भेटूया जेवण झाल्यावर. तर आता फ्रेंड्स आम्ही बाहेर वॉकिंगसाठी आलो आहे. जेवण वगैरे झालं आमचं आणि जस्ट आता वॉकिंगसाठी आलो आहे. तर हे बघ इकडचं नाईट व्ह्यू. आणि हे बॅरिगेशन सगळं मोकळं झालं आहे आणि रोड अगदी मोकळा झाला आहे. तर आता फ्रेंड्स वेळ झाली व्लॉग एंड करायची. तर झालं आमचं राऊंड वगैरे पण मारून झालं आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून कळवा फ्रेंड्स. हो, आणि तुम्ही तुमच्या आपल्या सर्व लाडक्या बाप्पाचं कसं आगमन केलं ते प्लीज कमेंटमध्ये सांगा प्रत्येकाने की कसे आज विराजमान केले. फोटोही पाठवा आम्हाला. हो, आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.